काल रात्री बिट्टूनी मला 1:30 वाजेपर्यंत अजिबात झोपू दिलं नाही आणि आता मस्त 10:30 वाजत आलेत तरी मॅडम मस्त झोपलेले आहेत, ते पण बिना टी शर्टच्या। आणि बाहेर वातावरण बघा पूर्ण काळोख झालेलं आहे। आता मॅडम उठल्यात, तिला टी शर्ट यासाठी घातलं नव्हतं कारण तिला खूप गरमी करत होती रात्री, तर मस्त मॅडम टी शर्ट काढूनच झोपलेल्या होत्या। आता उठल्यात आणि लागले सकाळीच मस्ती सुरू। लेट झोपल्यामुळे मी सुद्धा आज लेट उठली, 7:30ला उठली, नाहीतर मी 7-6:30ला उठत असते, पण आज हिच्यामुळे मला लेट झालं आणि त्यामुळे सर्वच कामं लेट होत चालली। हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे, ज्याचं नाव आहे माधुरी लाईफ अँड ब्लॉग। आणि तुम्ही बघू शकता मी गरमीने इथे लोटपोट झाली, पूर्ण घाम आहे। इथे किचनमध्ये आहे, स्वयंपाक चालू आहे, भाजीला केले दोडके आणि एकीकडे चालू आहे शिरा। आणि तुम्ही गरमी बघू शकताय की मी पूर्ण भिजली आहे, इथे पूर्ण भिजून गेली असं वाटत आहे की मी अंघोळ केली आहे। जेवढंही पावडर क्रीम मी लावली, सॉरी पावडर तर मी लावतच नाही, क्रीमच लावते, पूर्णही निघून गेली। आज मी स्पेशली नाकामधले घातले आहे बेसर आणि असे छोटेसे कानामधले घातलेले आहे, ते पण गोल्डचे। आणि आज गोल्ड घालून मी आज खूप चमकत आहे, गोल्ड सारखीच। तर काल संध्याकाळी मीनू गेली मुंबईला कालच्या 8 वाजताच्या ट्रेनमुळे। तर आता आम्ही घरी फक्त बिट्टू, मी, आर्यन आणि आमच्या सासूबाई आणि माझे मिस्टरच आहेत। आणि कालपासून माझ्या मिस्टरांचं एकच चालू होतं की मला शिरा खायचा आहे। तर आज त्यांच्या स्पेशल फरमाईशवर मी बनवला आहे शिरा। आणि याच्यामध्ये सुद्धा मी गुळच टाकणार, कारण साखर वापरणी टाकत नसतो, मला गुळ आवडतो। रोज ढग भरभरून येतात, अंधारून येतं, पण एक थेंब पाणी पडत नाही, त्यामुळे माझं एवढं जीवावर येतं। शिऱ्यामध्ये मी फारसं टाकत नाही, तूप टाकलंय, त्याच्यामध्ये टाकलाय रवा, आणि तो रवा जो लालसर होईपर्यंत मी भाजून घेणार, कारण मला पांढरा आवडत नाही, जरा लालसर झाला की मला आवडतो। आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये गुळ असल्यामुळे त्याच्यात दुसरं काही टाकायची गरज पडत नाही, कारण की गुळाची टेस्ट एवढी भारी असते की दुसरं काही टाकायची गरज पडत नाही। हा आहे गुळाचा पाक जो मी आधीच बनवून ठेवला होता। तर आता शिरा म्हणजे रवा पूर्ण लालसर होईपर्यंत मी भाजून घेतला, त्याच्यामध्ये टाकलाय गूळ, हो गया चूचू वाली। आणि तू केस का फोडले? हाँ बेटा, हाँ काय ते डाळ खाते का तू? नको बाबा, तिने खायची असते डाळ। येई दे आतमध्ये। माझी सोन्याची बावली, माझी चांदी सोनेरी बच्चा आत ये सोना। ही माझी जेवणाची प्लेट। मी ABCD म्हणू? आणि तू खेळते का फक्त आणि झोपत पण नाहीस? आणि मम्माला त्रास देतेस तू, झोपत पण नाहीस तू। चल झोपते का तू? चल झोपूया आपण। बाप रे, एवढा जोरात? भूत घुस गया क्या तेरे आंग में? हाँ भूत घुस गया। कौन सा भूत घुस गया? आई एम मोहनजिलिका, आई एम मोहनजिलिका। हे चातर बिचारा सकाळपासून आहेच इथे, आम्ही झोपायला घेऊन गेलो, तिथून तिने खेचून आणलंय। तर किती वेळ मी दुपारी बिट्टूला झोपवलं, पण बिट्टू अजिबात झोपली नाही। बिट्टू असेच माझे जो टायमिंग असतो असाच वाया घालवते, कधी तर 2 तास, कधी 1.5 तास, कधी 2.5 तास, तरी ती झोपत नाही। मी तिला झोपवण्याचा प्रयत्न करते, पण ती बाई अशी आहे की ती अजिबात झोपत नाही। मग शेवटी आम्ही तिथून बेडरूममधून उठून आलो, बसलो किचनमध्ये, सॉरी हॉलमध्ये। तिला लागलेली होती भूक, तर मी पटकन किचनमध्ये आली, पास्ता टाकला बॉईल करायला, एकीकडे ठेवलाय माझा चहा आणि कांदासुद्धा घेतलाय कट करायला। बाहेर सुद्धा बघत आहे की बा अंधारून आलेला आहे, एवढं काळं झालेलं आहे ढग। तर पाऊस किती पडतोय, पण रोज येतो विचारा, पण एक थेंब पाऊस पडत नाही आणि गरमी एवढी करून टाकतो। गरम आहे का? आरू लावून बसला इथे, मॅच चालू व्हायला वेळ असते पण लावून आधी। कोण? बिट्टू कुठे आहे? मला काय माहिती कुठे आहे बिट्टू? अरे हे बिट्टू ये बुद्धू, चलो
नको रे आरू, नको रे आरू, घाबरणार ना ती. चला